काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. साहेब, खरं तर पहिल्यांदा काँग्रेससारखा पक्ष असा रस्त्यावर उतरलाय जिथे सद्भावना झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निश्चित सद्भावनेची आवश्यकता आहे, कारण सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून इथली संसदीय मूल्यांची, लोकशाही मूल्यांची आणि संसदीय परंपरेची पायमल्ली सुरू आहे आणि जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टोळ्या निर्माण करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, तर दुसरीकडे फोडतोड त्याच पैशाचा वापर हा राजकारणाकडून दुसऱ्या पक्षातले लोक स्वतःच्या पक्षात घेणे, वेगवेगळ्या पक्षात फूट पाडणे आणि समाजामध्ये दुही निर्माण करणे, हे सर्व काम भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. आणि त्याची परिणिती म्हणजे आता सद्भावना जी आहे ही लयास जात आहे की काय, अशी फार मोठं एक संकट निर्माण झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं सद्भावना वृद्धिंगत व्हावी, द्वेष, मत्सर, भ्रष्टाचार हा नष्ट व्हावा आणि सद्भावना नांदावी, याकरिता आम्ही सद्भावना पदयात्रा आयोजित केलेली आहे. आशिष शेलारचं म्हणणं असं आहे की काँग्रेसमध्ये सद्भावनाची गरज आहे, पण ती कुठे आहे तर विजय वडेट्टीवार यांच्या घरापासून ही रॅली सुरू करावी आणि वर्षा गायकवाड यांच्या घरापर्यंत आणावी, म्हणजे त्यांना सद्भावना कळेल. ते चिडले असतील, कारण जेव्हा सद्भावनेचा विषय लोक विचार करतील आणि सद्भावनेच्या विवेकाच्या दृष्टिकोनातून राजकारणाला बघतील, तेव्हा त्यांचा खरा चेहरा लोकांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशा निराधार स्वरूपाचं वक्तव्य करणं हे हास्यास्पद आहे. पण हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे, अतिशय संवेदनशील प्रकरण असून याचा तपास सुद्धा सुरू आहे. काँग्रेसने यामध्ये लुडबुड करू नये असंही शेलार म्हणाले. भाजपने लुडबुड त्याच्यामध्ये पूर्ती केलेली आहे. प्रकरणाची मध्ये पडदा टाकण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आणि सत्तेचा गैरवापर करून या प्रकरणात दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणातले सर्वात मोठे गुन्हेगार जर कोणी म्हटलं तर पोलीस देखील हे होते. त्यामुळे सरकार याच्यामध्ये सबसेल अपयशी ठरलेलं आहे आणि राहायला काँग्रेसच्या प्रयत्नांचा तर हा लुडबुडचा नाही आहे. आम्ही संवैधानिक मूल्यांना सोबत घेऊन जात आहोत, परंतु लुडबुड, गडबड असे कमी शब्द त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांना तेच ते शब्द पुन्हा पुन्हा वापरावे लागतात. पण तुमचा अनुभव काय सांगतो? काल तुम्ही मडीमध्ये गेलात, तिथलं वातावरण तुम्हाला माहित आहे. तुम्ही बीडमध्ये आलाय, तिथलं वातावरण तुम्ही बघितलंय आणि मला वाटतं की तुम्ही परभणीला पण जाणार आहात. काय वाटतं की सद्भावना बिघडवण्याचं काम कोण करत आहे? लोकांना घाबरवणे, भय निर्माण करणं ही भाजपची मोठं अप्रेंडी आहे आणि त्याचा पर्दाफाश हा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी लोकांना घाबरायचं, दहशत निर्माण करायची, दंडेलशाही आणायची, हे एकंदरीत त्यांचं मोठं अप्रेंडी राहिलेली आहे आणि ते त्याचा वापर करत आहेत. मात्र आम्ही खपून घेणार नाही. आम्ही सर्वसामान्य लोकांसोबत उभे आहोत आणि रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टींचा आम्ही प्रतिकार करू. विशेषतः बीडमध्ये जे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर धनंजय देशमुख वारंवार सांगतायत की या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून पोलीस दोषी आहेत. पोलीस कशा पद्धतीने हे प्रकरण ऑपरेट करत होते आणि त्यांनी हे प्रयत्न केले म्हणूनच हा सगळा पुढचा प्रकार घडला. इतर दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. मात्र आता सरकारच हे स्वतःच्याच बगल बच्च्यांना जी विरोधातली स्पेस आहे ती घ्यायला सांगताय आणि मूळ जो मुख्यमंत्र्यांचा जो राजीनामा झाला पाहिजे आणि गृह विभाग मुख्यमंत्र्यांच्या अधीनस्थ आहे ते या गोष्टीला जबाबदार आहे. यापासून हे सरकार अत्यंत सिस्टमॅटिकली पळ काढत आहे. आपण बघतो की हे हर्षवर्धन सपकाळ होते जे सांगतात की पोलीस तिथे जबाबदार होते आणि सरकार सुद्धा अशा लोकांना पाठीशी घालताय का असा सवाल सुद्धा विचारतायत. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.